नमस्कार भक्तांनो, येत्या 14 जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. या अत्यंत शुभ दिवशी कोणालाही न सांगता शांतपणे गुप्त गोष्ट नक्की खा. हा उपाय केल्याने तुमच्या घरावर पैशाचा पाऊस पडेल आणि गरिबी कायमची दूर होईल. तुम्ही या दिवशी व्रत उपवास करा किंवा करू नका, पण एक छोटासा उपाय करायला अजिबात विसरू नका. ही गुप्त गोष्ट खाल्ल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी क्षणात नाहीशी होतील. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या असीम कृपेने तुमच्या घरात एवढी धनसंपत्ती येईल की ती सांभाळणं तुम्हाला कठीण होईल. तुमची येणारी पिढी देखील ऐश्वर्यात जीवन जगू शकेल. इतकेच नाही तर पितृदोष, राहुदोष आणि कालसर्पदोष सारख्या मोठ्या त्रासांपासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल. 14 जुलैला येणारी ही आषाढ अमावस्या अत्यंत पवित्र आणि फळ देणारी तिथी आहे. या दिवशी केवळ पूजापाठ आणि व्रत सोबत जर तुम्ही रात्री ही एक गुप्त गोष्ट खाल्ली तर तुमच्या हातून घडलेल्या जुन्या चुका किंवा पापातून तुमची सुटका होते आणि मनाला प्रचंड शांतता लाभते. आषाढ अमावस्येचे हे व्रत धार्मिकदृष्ट्या अत्यंत विशेष आणि चमत्कारी मानले गेले आहे. जर कोणी व्यक्ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करते तर तिची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होते. विशेषतः ज्यांनी संतती सुख हवे आहे, वैवाहिक जीवनात आनंद हवा आहे किंवा आर्थिक सुबत्ता हवी आहे, अशा लोकांसाठी हा दिवस एक वरदान ठरणार आहे. या उपायामुळे मानसिक त्रासातून आराम मिळतो. त्यामुळे जर तुम्ही अमावस्येच्या रात्री ही खास गोष्ट खाल्ली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी आपोआप प्रवेश करते. तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसे तर हे व्रत निराहार म्हणजेच पाण्याशिवाय केले जाते. पण जर तुम्ही 14 जुलैच्या रात्री हा एक सोपा आणि चमत्कारिक उपाय केला तर घरामध्ये काही आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. हा उपाय प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की करून पाहावा. असे केल्याने तुमच्या घरात वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही आणि महादेव शंकराची कृपेची सावली नेहमी तुमच्यावर राहील. भक्तांनो, यंदाची आषाढ अमावस्या तब्बल 144 वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योगामध्ये येत आहे. कारण ही अमावस्या श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येत असल्याने तिचे महत्त्व आणि प्रभाव कैक पटीने वाढला आहे. म्हणजेच हा आषाढ अमावस्येचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक महासंयोग घेऊन आला आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये या तिथीला सर्व सुख प्रदायिनी अमावस्या म्हणजेच सर्व प्रकारचे सुख देणारी अमावस्या असे म्हटले गेले आहे. या पवित्र दिवशी जो कोणी उपवास किंवा व्रत करतो त्याला जीवनात प्रचंड ऐश्वर्य, संपत्ती आणि मानसिक शांतता लाभते. इतकेच नाही तर त्याचे जीवन सुफळ होऊन अंती त्याला मोक्षप्राप्ती होते, वैकुंठ धाम होते. म्हणूनच 14 जुलैला रात्री शांतपणे एक छोटासा गुप्त उपाय नक्की करा. असे केल्याने भोलेनाथ आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशी काही बरसायला लागेल की घरात कधीही पैशाची चणचण जाणणार नाही. यासोबतच भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेही पाहणार आहोत की 14 जुलै रोजी घरात कोणती गोष्ट चुकूनही बनवू नये आणि खाऊ नये, कारण तसे केल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवू शकते. यासोबतच या दिवशी कोणते पदार्थ खाल्ल्याने भोलेनाथाचा आशीर्वाद म्हणजेच महादेवाचा आशीर्वाद हेही आपण कसा मिळणार आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. 14 जुलैला अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही विसरून नाही करू नयेत, नाहीतर आयुष्यातील अडचणी वाढू शकतात. खरं तर हा दिवस व्रत, उपवास आणि नामस्मरणासाठी सर्वात उत्तम मानला जातो. पण जर या दिवशी नियमाचे पालन केले नाही तर त्याचे उलटे परिणाम भोगावे लागू शकतात आणि घरात दारिद्र्यता येऊ शकते. माता लक्ष्मी कायमची घर सोडून जाऊ शकते. याउलट या दिवशी काही विशेष गोष्टींचे दान केल्याने घरात नेहमी सुख, वैभव टिकून राहते. जर तुम्ही योग्य गोष्टीचे दान केले तर घरात पैशाची कधीही कमतरता पडणार नाही आणि प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. म्हणूनच भक्तांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. अनेक लोक घाईघाईत अर्धा व्हिडिओ पाहतात आणि संपूर्ण माहिती घेत नाहीत आणि नंतर तक्रार करतात की आम्हाला उपायाचे फळ मिळाले नाही. जर तुम्हाला या दिवसाचे संपूर्ण पुण्य हवे असेल तर प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या आणि त्याचे पालन करा. यंदा 144 वर्षांनंतर येत असलेला हा योग अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे या रात्री ती एक छोटीशी गोष्ट खायला विसरू नका, ज्यामुळे तुमचे नशीब पालटण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे आणि या दिवशी केलेला कोणताही उपाय कधीही वाया जात नाही. वर्षातून एकदाच येणाऱ्या या आषाढ अमावस्येला उपवास करण्यासोबतच संध्याकाळी घरात दिवा नक्की लावा आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा. व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक अतिशय विशेष उपाय सांगणार आहोत जो तुम्ही नक्की करायला हवा. त्याआधी आषाढ अमावस्येबद्दल थोडी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. यावर्षी 2026 मध्ये ही अमावस्या नक्की कोणत्या दिवशी साजरी करायची, पूजाविधी कसा करावा त्याबद्दल अनेकांच्या मनात
संभ्रम आहे. 13 जुलै की 14 जुलै? पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल? त्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये? तुमच्या मनातील या सर्व शंकेचे निरसन आम्ही या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बरेच भक्त विचारत आहेत की आम्ही आषाढी अमावस्येच्या दिवशी भात खाऊ शकतो का? किंवा हा उपवास पहिल्यांदाच सुरू करता येईल का? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला पुढे मिळतील. तसेच ती कोणती गोष्ट आहे जी खाल्ल्याने तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, हेही आपण पाहणार आहोत. भक्तांनो, 14 जुलैच्या रात्री तुळशीजवळ कोणती एक खास गोष्ट बांधायची आहे, ज्याने माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील, हेही जाणून घ्या. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आता सर्वात आधी जाणून घेऊयात 2026 मधील आषाढ अमावस्येची योग्य तारीख, वेळ आणि शुभ मुहूर्त काय आहे. पंचांगानुसार यावर्षी आषाढ अमावस्येची तिथी 13 जुलै सोमवार रोजी संध्याकाळी 6:49 वाजता सुरू होईल आणि 14 जुलै मंगळवारी रोजी दुपारी 13:13 वाजेपर्यंत समाप्त होईल. उद्या तिथीचा विचार करता आषाढ अमावस्या ही 14 जुलै मंगळवार रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे ज्यांना या दिवशी स्नान, दान आणि पितृतर्पण करायचे आहे त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस सर्वोत्तम आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी तुमचे नशीब उजळण्यासाठी काय खावे आणि रात्री तुळशीचा कोणता विशेष उपाय करावा. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी नक्की लिहा, कारण आम्ही राशीनुसार सोपे उपाय सांगत असतो. 14 जुलै आषाढ अमावस्येला अशा 5 गोष्टी आहेत ज्या केल्याने पितृ अत्यंत प्रसन्न होतात. हे उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि बाधा दूर करतील. लक्षात ठेवा, आपल्या सुखाचा आणि शांतीचा सर्वात मोठा आधार आपले पूर्वज म्हणजे पितृ असतात. जर ते प्रसन्न असतील तर जीवनात प्रगती होते, पण जर ते नाराज असतील तर संतती प्राप्तीमध्ये अडथळे, विवाहातील अडचणी, पैशाची तंगी, मानसिक तणाव आणि आरोग्य किंवा नोकरीत सतत संकटे येऊ शकतात आणि येऊ लागतात. हे टाळण्यासाठी पुढे दिलेले उपाय लक्षपूर्वक ऐका. जर कोणाला पितृदोषाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांनी आपल्या पूर्वजांच्या नावाने जास्त काही मोठे उपाय करणे शक्य नसेल तरी चालेल, पण या आषाढ अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा नक्की लावा. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी माझी एक नम्र विनंती आहे, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय पितृदेव नक्की लिहा, जेणेकरून तुमच्या परिवारावर पूर्वजांचे वरदहस्त कायम राहील. चला तर मग आता जाणून घेऊया की या अमावस्येला नक्की काय खावे जेणेकरून तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. या दिवशी घरातील वातावरण सकारात्मक राहावे, संततीचे कल्याण व्हावे आणि मुलांच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत म्हणून पालकांनी एक विशेष गोष्ट नक्की खाल्ली पाहिजे. अमावस्येच्या पूजेमध्ये आणि प्रसादात द्राक्षाचे समावेश आवर्जून करा. द्राक्षे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत असे शास्त्रात सांगितले आहे. जो व्यक्ती या शुभ दिवशी द्राक्षे खातो त्याला कधीही आर्थिक चणचण भासत नाही. हा माता लक्ष्मीचा थेट आशीर्वाद मानला जातो. याशिवाय जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ला तरीही गरिबी जवळ येत नाही. 14 जुलै आषाढ अमावस्याला देवी लक्ष्मीला 5 वेगवेगळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच पूजेत मखाणे नक्की ठेवा. जशी माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली होती तशाच मखाणे सुद्धा जलतत्वापासून म्हणजेच पाण्यातून तयार होतात आणि ते कमळाच्या वनस्पतीपासून मिळतात. म्हणूनच शास्त्रात याला खूप पवित्र मानले गेले आहे. जर तुम्ही मखाण्याची खीर बनवून श्री लक्ष्मीनारायणला भोग लावला तर तुमच्या घरात अन्नधान्य आणि पैशाची कधीही कमतरता पडणार नाही. आता बोलूया विघ्नहर्ता गणपती बाप्पाबद्दल. या दिवशी जो कोणी गणेशाला दुर्वा अर्पण करतो आणि त्याचा प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला देतो त्याच्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होते. असा माणूस काळासोबत खूप यशस्वी आणि समृद्धी बनतो आणि बाप्पांची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते. यानंतर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे खीर. आषाढ अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मीला खीर अर्पण केल्याने कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्राचे दोष आपोआप शांत होतात. अशा व्यक्तींचे नशीब चमकते आणि त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हा खिरीचा प्रसाद घरातल्या सगळ्यांनी मिळून खावा. याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य टिकून राहते, कारण माता लक्ष्मी आपल्या खऱ्या भक्तांवर मनापासून प्रसन्न होते. भक्तांनो, शास्त्रात असेही सांगितलेलं आहे की 14 जुलै आषाढ अमावस्येला सीताफळ नक्की खावे. असे केल्याने आरोग्याचे 10 मोठ्या समस्या दूर होतात आणि घरात सीताफळ आणणे खूप शुभ मानले जाते. जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात होते तेव्हा माता सीतेने याच फळाचे सेवन केले होते. म्हणूनच याला खूप आशीर्वादित
मानले जाते. हे फळ खाणाऱ्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. 14 जुलैला आषाढ अमावस्या मंगळवारी येत असल्यामुळे या दिवशी वांग्याची भाजी चुकूनही खाऊ नये. शास्त्रात या दिवशी वांगे खाणे मोठे पाप मानले गेले आहे. तसेच जर अमावस्या शुक्रवारी आली तर आंबट गोष्टी टाळाव्या लागतात, कारण त्याने माता संतोषी नाराज होतात. या दिवशी उपवास करणाऱ्यांना डबाबंद लस्सी किंवा पॅक केलेला ज्यूस पिणे टाळावे, कारण त्यातील रसायनांमुळे व्रत अशुद्ध होऊ शकते. जर तुम्ही घरी ताज्या फळांचा रस पित असाल तर त्यात मीठ किंवा बर्फ टाकू नका, कारण त्याने उपवास मोडू शकतो. आता पाहूया की या दिवशी घरात कोणती गोष्ट चुकूनही बनवू नये, नाहीतर माता लक्ष्मी घर सोडून निघून जाईल. ती पहिली गोष्ट म्हणजे लसूण आणि कांदा. 14 जुलैच्या दिवशी याचे सेवन करणे पूर्णपणे वर्जित आहे. हा तामसिक आहार मानला जातो आणि या दिवशी 52 प्रकारचे शुभ योग बनत आहेत. अशा वेळी जर कोणी लसूण कांदा खाल्ला तर घरात राहूकेतूचा अशुभ प्रभाव वाढतो आणि शनिदेव नाराज होतात. ज्या घरात राहूकेतूचा वास असतो तिथे लक्ष्मीनारायणाची कृपा कधीही टिकत नाही. यासोबत या दिवशी तांदूळ म्हणजेच भात खाणेही टाळावे. जरी देवाला खिरीचा भोग लावला जात असला तरी तुम्ही साबुदाण्याची किंवा मखाण्याची खीर बनवून भोग लावू शकता. एरवी तुम्ही लसूण कांदा भात खात असाल तरी चालेल, पण 14 जुलैला या गोष्टीपासून लांब राहा. बऱ्याचदा लहान मुले बाजारातील चिप्स किंवा कुरकुरे खातात, ज्यामध्ये लसूण कांद्याचे पावडर असते. त्यामुळे मुलांनाही या गोष्टीपासून दूर ठेवा. तुम्हीच विचार करा, या पवित्र दिवशी तुम्ही घरात राहूकेतूला आमंत्रण देणार की माता लक्ष्मीला? त्यामुळे स्वतःचे नुकसान करू नका. देवीचे कृपा मिळवण्यासाठी या दिवशी घरात पिवळे पदार्थ जसे की पिवळा शिरा किंवा मखाण्याची खीर नक्की बनवा. पिवळा रंग सोन्यासारखे फळ देणारे मानला जातो. शास्त्रानुसार अमावस्येच्या तिथीला चुकूनही कोणाकडून कर्ज म्हणजे उधार घेऊ नये. जर तुम्ही या दिवशी कोणाकडून पैसे उसने घेतले तर वर्षभर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबाल. म्हणून हा दिवस कर्जमुक्त राहून साजरा करा. माता लक्ष्मी केवळ खऱ्या श्रद्धेने प्रसन्न होते. जर मनात श्रद्धा, शुद्ध भाव असेल तर ती खडीसाखरेच्या एका खड्यानेही प्रसन्न होऊ शकते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी नारायण नक्की लिहा. भगवान श्री हरी विष्णू सुद्धा सांगतात की कधीही कोणाकडून कर्ज घेऊ पूजा, तिथी, यात्रा किंवा कोणतेही धार्मिक कार्य करू नये. असे केल्याने आयुष्यात पुण्य मिळण्याऐवजी दोष लागतो. त्यामुळे तुमची धनसंपत्ती, मुले किंवा आरोग्याशी संबंधित जी काही इच्छा असेल ती देवाला खऱ्या मनाने सांगा. श्रीहरी ती नक्कीच पूर्ण करतील. फक्त तुमची प्रार्थना खऱ्या मनातून असायला हवी. चला भक्तांनो, आता जाणून घेऊया की 14 जुलै आषाढ अमावस्येच्या दिवशी अशा कोणत्या 5 चुका आहेत ज्या आपण चुकूनही करायला नकोत. यामुळे तुमच्या अमावस्येचा उपवास यशस्वी होईल आणि देवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पवित्र दिवशी मांस आणि मदिरा, दारू यांचे सेवन अजिबात करू नये. हा दिवस आत्मिक शुद्धता आणि संयम राखण्याचा असतो. दुसरी गोष्ट, या दिवशी पती पत्नीचे एकमेकांपासून थोडे अंतर राखले पाहिजे, कारण हे व्रत ब्रह्मचर्य पालनाशी जोडलेलं आहे. तिसरी चूक म्हणजे लसूण आणि कांदा खाणे. तामसिक आहार अमावस्येचे व्रत अपवित्र करतो. चौथी गोष्ट म्हणजे सुवासिक महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत. या नियमाचे पालन करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी एक आधीच केस धुवून घ्यावेत. पाचवी गोष्ट म्हणजे या दिवशी तुळशीचे रोप, झाडू, सुवासिक वस्तू किंवा मीठ कोणालाही भेट देऊ म्हणून किंवा दान म्हणून देऊ नये. शास्त्रात असे मानले जाते की या वस्तू दिल्याने माता लक्ष्मी नाराज होते. या पवित्र दिवशी घरातील ज्येष्ठांचे पाय धरून आशीर्वाद घेणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते, कारण स्त्रियांमध्ये माता लक्ष्मीचं रूप वास करते. त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. तसेच कोणाचीही चुगली किंवा निंदा करू नका. अमावस्येचा हा दिवस भक्ती आणि मौनाचा आहे. जर या दिवशी तुमच्या घरात कोणी काही मागण्यासाठी आले तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. काय माहीत, माता लक्ष्मी किंवा लक्ष्मीनारायण स्वतः एखाद्या रूपात तुमच्या दारी आले असतील. या दिवशी माता लक्ष्मी कन्या रूपात सगळीकडे फिरत असते. त्यामुळे कोणत्याही कन्याचा सन्मान करा आणि तिला गोड खायला द्या. कन्येचा अपमान केल्यास लक्ष्मीनारायणाचा कोप सहन करावा लागू शकतो. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी घरच्या मुख्य प्रवेश दरवाजावर गंगाजल नक्की शिंपडा. मुख्य द्वार लाल फुलांनी सजवणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण माता लक्ष्मीला लाल रंग खूप
प्रिय आहे. जर घरातील स्त्रियांनी या दिवशी फिकट लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घातले तर माता लक्ष्मी विशेष कृपा बरसते आणि घरातील वातावरण पवित्र बनते. आता एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14 जुलैच्या रात्री घरातील कचरा घराबाहेर टाकू नका. शास्त्रानुसार रात्री कचरा बाहेर टाकल्यास माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते आणि तिथे दारिद्र्य व संकटे राहू लागतात. त्यामुळे कचरा नेहमी दुसऱ्या दिवशी सकाळीच बाहेर टाकावा. भक्तांनो, आता जाणून घेऊया की या अमावस्येला नक्की कोणते कार्य करावे जेणेकरून तुमचे व्रत आणि दान पूर्ण फलदायी ठरेल. अमावस्येच्या दिवशीची सुरुवात पवित्र नदीतील स्नानाने करावे. जर तीर्थक्षेत्री जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे. आंघोळ करताना उत्तर दिशेला तोंड करून हर हर गंगे असा जप करावा. याने गंगा स्नान इतकेच पुण्य मिळते. स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून घरातील देवाऱ्याची स्वच्छता करावी. जे लोक उपवास करत नाहीत त्यांनीही या दिवशी देवाचे पूजन नक्की करावे. भक्तांनो, या सर्व गोष्टी मनापासून आचरणात आणा. 14 जुलैची ही आषाढ अमावस्या पूर्ण श्रद्धा आणि नियमाने साजरी करा. तुमचे आयुष्य धन, वैभव, सुख, आरोग्य आणि शांतीने भरून जाईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय पितृदेव, जय महालक्ष्मी, स्वामीनारायण असे नक्की लिहा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया अशा छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.